नमस्कार एस्परंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण व्हिडिओ झालेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर इथं आय लिंक आहे, तर इथं पाहू शकता तुम्ही. आणि आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2022 चा भाग 1 पहिला. तर चला सुरू करूया व्हिडिओला. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर जानेवारी 2022 मध्ये आपण पाहणार आहोत पॉलिटी, इंटरनॅशनल न्यूज आणि इकॉनॉमिक्स. तर पॉलिटी पासून सुरू करूया. पॉलिटीमध्ये मेजरली मी काय केलंय, जे मेजर इश्यूज आहेत तर ते तर डिस्कस केलेतच मी, प्लस त्यांचं जे बेसिक्स आहे, जसं की आता मागच्या वेळेस आपण पाहिलं पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस, तर त्या पद्धतीने जे नवीन नवीन इश्यू असतील तर त्याच्यामध्ये मग आर्टिकल्स कुठले होते, मग कुणाला लागू होतं, हे सगळं आपण पाहिलं. तर तसंच पॉलिटीमध्ये पण मी असंच करणार आहे. जे मेजर इश्यू असतील तर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तर असेलच बऱ्यापैकी, पण त्यापेक्षा मेजर इन्फॉर्मेशन असते बेसिक्सकडे, म्हणजे ते नेमकं काय आहे, काय बॅकग्राऊंड आहे ते सगळं. तर ठीक आहे, पॉलिटीपासून स्टार्ट करूया. सगळ्यात महत्त्वाचं आहे फार्म लॉज. फार्म लॉज म्हणजे कुठले, जे कृषी कायदे होते, जे आता परत माघार घेण्यात आली आहे, म्हणजे परत ते रद्द करतील हे लॉज. तर हे 3 लॉज कुठले कुठले होते आणि हे वर्षभर प्रोटेस्ट चाललेलं. तर हे प्रोटेस्ट का चाललेलं त्याच्याबद्दलच आपण पूर्ण माहिती चालवून घेऊया. आता आता माघार घेण्यात आली आहे, रिपेलिंग करण्यात आलंय. आता बघू काय काय रिपेल करतात ते. तर कुठले कुठले 3 कायदे होते. हे पहिला फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020. म्हणजे यांचं हे कायद्याचं एकच एम होता की तुम्ही ट्रेड करू शकता जे एपीएमसी आहेत, मंडीज आहेत त्याच्या बाहेर. तर हे याचं एम होतं म्हणजे ह्या कायद्याचं. त्यानंतर फार्मर्स एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन ॲग्रीमेंट ऑन प्राइस अश्युरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ऍक्ट, म्हणजे एक फ्रेमवर्क केलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी. हे मॅच द फॉलोइंगमध्ये पण येऊ शकतं, जसं की आउटसाइड एक्झिस्टिंग एपीएमसी मंडीज, मग हे जे ॲक्ट देतील आणि ह्याच्यासमोर लिहितील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. मग नंतर आलं एसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 2020, म्हणजे जे एसेन्शियल कमोडिटीज कुठले कुठले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं होतं, ह्याचं एम हेच होतं की जे सिरियल्स, पल्सेस, ऑइलसीड्स, ऑनियन, पोटॅटो आहेत, तर त्यांना त्या कमोडिटीजमधनं रिमूव्ह करायचं. जे एसेन्शियल कमोडिटीज आहेत त्यामधनं ते हे रिमूव्ह करायचं. तर हे एसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये होतं. तर आता गरज काय पडली या 3 फार्म लॉजची, तर ते पाहूया आपण. आता गरज पाहूया, रिझन्स काय होते हे लॉ आणण्यामागे. तर पहिली गोष्ट, जे रिफॉर्म्स आहेत ॲग्रिकल्चरमध्ये, तर ॲग्रिकल्चर हे जे स्टेट सब्जेक्ट आहे. स्टेट सब्जेक्ट म्हणजे काय, राज्यच कायदे करणार याच्यावर, म्हणजे जे काय असेल ते राज्य करणार. आणि सेंटरचं एवढा मोठा मेजर तर रोल नाही आहे काय त्यामध्ये. तर त्यामुळे जर सेंटरने कुठलाही लॉ केला तरी राज्यावर ते काय म्हणतात, डिसिजन आहे की ते घेणार का नाही. तर त्याच्याबद्दल हे सगळं होतं. आणि जे मेजर गव्हर्नमेंट्स होते त्यांनी पण खूप ट्राय केलं, पण जास्त सक्सेस नाही भेटल्यामुळे त्यांनी पण जरा स्थगितीच दिली. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये रिफॉर्म्स करायची त्यांना असं मेजर वाटली नाही, कारण की ते स्टेट सब्जेक्ट आहे. त्यानंतर सेंटरनं हा इश्यू घेतला 2000च्या दशकामध्येच की एपीएमसी ॲक्ट आपण रिफॉर्म्स करूया, हळूहळू रिफॉर्म्स करूया एपीएमसी ॲक्ट्समध्ये. त्यानंतर ॲग्रिकल्चरची मिनिस्ट्री आहे, त्यांनी एक मॉडेल एपीएमसी ॲक्ट आणला 2003 मध्ये आणि ते सर्क्युलेट केला स्टेट्समध्ये. त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या गव्हर्नमेंटने पण हे सगळे रिफॉर्म्स थोडेसे अडॉप्ट करायला सुरुवात केली, पण तेवढं काय मेजर सक्सेस जसं की भेटला नाही, कारण की हे रिफॉर्म्स ते स्टेट्सकडेच होते. मग त्यामुळे हे सक्सेस कमी भेटल्यामुळे मग गव्हर्नमेंटने एक इनिशिएटिव्ह घेतला की आपण पण थोडेसे रिफॉर्म्स करून मग हे पास करूया. पण आता प्रोटेस्ट का केला ते पाहूया आपण. फार्मर्सनी प्रोटेस्ट का केला, आता असे कुठले आर्टिकल्स होते का, कुठले असे प्रोव्हिजन्स होते त्यामुळे यांनी प्रोटेस्ट केला. आता कारणं काय काय होती फार्मर्स प्रोटेस्टच्या अंतर्गत. आता पहिलं गोष्ट होती की रिपेलिंग द फार्म लॉज, जे ह्यांनी कायदे आणलेले तर त्यामध्ये काही काही सुधारणा करायला पाहिजे. तर सगळ्यात मेजर रिझन काय होता यांचा, तर यांचं असं म्हणणं होतं की जे बिग कॉर्पोरेशन्स आहेत, जे डॉमिनेट करतात फूड अँड ॲग्रिकल्चर बिझनेसमध्ये, तर ते खूप त्यांना म्हणजे सूट होईल हा लॉ, त्यासाठी हा करण्यात आलेला. मग ते असं म्हणत होते की जे मोठे मोठे कंपनीज आहेत तर त्यांना हे फायदा असेल आणि फार्मर्स लोकांचा अजून हाल होईल. तर हे यांची एक डिमांड होती की हे मेजर कारण होतं की हे चेंज करावं. आणि त्यामध्ये असं पण प्रोव्हिजन होती, जसं की आपण कायद्यामध्ये बघितलं की एपीएमसीचे जे मंडीज आहेत त्याच्या बाहेर पण तुम्ही हे विकू शकतात. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की त्यांना एक ऑटोनॉमी भेटते, पण काय गॅरंटी की त्यांना एक चांगला दर पण भेटेल. जर चांगला दर नाही भेटला तर मग त्यांना उलटा अजून एक्सप्लॉयटेशन होईल. आणि एपीएमसीमध्ये कसं एमएसपी देतात. एमएसपी काय, मिनिमम सपोर्ट प्राईस. मिनिमम सपोर्ट असतो की एवढ्या प्राईसच्या खाली जरी गेलं तरी तुम्हाला एक रक्कम देण्यात येईल, जे म्हणजे कॅपिटल आणि रेंटचं जे कॉस्ट असेल ते सगळं इन्क्लूड करून तुम्हाला देण्यात येतं, की एवढी रक्कम तुम्हाला एक सेफ राहील, की बाबा तुम्हाला जास्त नुकसान तर नाही होणारच, याच्या खाली तर नाही जाणार रक्कम.
ह्यामध्ये असं काहीच नाही आहे. त्यामुळे हे म्हणत होते की तुम्ही एक रिटर्नमध्ये द्या की MSP असेल तो, म्हणजे MSP पण आपल्याला भेटेल, जरी काय भेटलं नाही, जरी बाहेर जरी आम्ही विकलं तरी. तर हे सगळं MSPचा हाच पॉईंट होता. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल, त्यांना असं म्हणायचं आहे की थर्ड डिमांड होती की तुम्ही जे इलेक्ट्रिसिटी कायदा आहे, म्हणजे ते बिल आहे, तर ते त्यांना काय फ्री इलेक्ट्रिसिटी देण्यात येणार नाही. तर त्यामुळे हा जो कायदा आहे ते परत म्हणजे विड्रॉल करून घ्या. त्यानंतर स्वामीनाथन कमिशन, म्हणजे फार्मर्स अशी डिमांड ठेवत आहेत जे MSP रिकमेंड केलंय स्वामीनाथन कमिशननी, तर ते ठेवायला पाहिजे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जे MSP आहे ते ॲटलिस्ट 50% जास्त देण्यात यायला पाहिजे, जे ॲव्हरेज वेटेड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे. म्हणजे जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे त्यापेक्षा 50% तरी जास्त देण्यात आलेलं आहे. आणि C2+50% फॉर्म्युला अप्लाय करायला पाहिजे. त्यालाच म्हणतात C2+50% फॉर्म्युला. C2 काय आहे, तर ते कॅपिटलचा कॉस्ट असतो आणि रेंटचा असतो, त्याला C2 म्हणतात. आणि प्लस 50%, जसं की मी सांगितलं, 50% पेक्षा जास्त द्यायला पाहिजे. तर हे सगळे कारणं होती फार्मर्स प्रोटेस्टबद्दल. तर आता मोदी सरकारनं तर यांनी परत घेतले तसे लॉ, तर ते एक चांगली गोष्ट झाली. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे प्रायव्हेट मेंबर्स बिल, म्हणजे काय, खाजगी विधेयक आहे हे. तर खाजगी विधेयक काय आहे तर ते बघूयाच आपण पुढे. पण आता हे का चर्चेत होतं, तर राज्यसभेनं एक रिझर्व केलंय त्यांचं डिसिजन की ते प्रिएम्बलमध्ये एक सुधारणा करणार आहे प्रायव्हेट मेंबर बिल थ्रू. म्हणजे त्यांनी अलाव केलंय की हे प्रायव्हेट मेंबर बिल त्यांनी अलाव केलंय राज्यसभामध्ये की प्रिएम्बलमध्ये थोडीशी घटनादुरुस्ती करायची आहे. तर ते काय चेंज करणार आहे, तर त्यांनी शब्द चेंज करणार आहेत. कुठले कुठले, तर इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी आहे प्रिएम्बलमध्ये, तर ते चेंज करून इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी टू बी बॉर्न, टू बी फेड, टू बी एज्युकेटेड, टू गेट अ जॉब अँड टू बी ट्रीटेड विथ डिग्निटी. हे एवढं सगळं त्यांना असं चेंज करायचं आहे. तर आता आपण पाहूया की जे प्रिएम्बल आहे, प्रिएम्बल म्हणजे काय, म्हणजे सरनामा आहे. हे सरनाम्यात चेंज म्हणजे दुरुस्ती करण्यामध्ये हे सगळं. तर किती वेळा झाली आहे सरनाम्यात, तर आर्टिकल 368 नुसार आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करू शकतो. म्हणजे जे आपल्याला वाटेल ते कायदा काढू शकतो, ॲड करू शकतो किंवा डिलीट करू शकतो पूर्णपणे. तर पण आता जे केशवानंद भारती केस जसे आलेला, जसं इथं पाहू शकता, केशवानंद भारती केस जेव्हा 1973 मध्ये आलेला, तर त्यांनी असं म्हटलेलं की तुम्ही चेंज करू शकता पूर्ण कॉन्स्टिट्यूशन, पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे तर त्याला चेंज न करता तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे जे काही जे प्रोव्हिजन्स आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट असतात, तर त्याला चेंज नाही करू शकणार तुम्ही. बाकी कुठलाही तुम्हाला जे वाटेल ते चेंज करू शकता. तर प्रिएम्बल फक्त एकदाच अमेंड करण्यात आला आहे, जी की 42nd अमेंडमेंट ॲक्ट 1976, आणि त्यामध्ये फक्त 3 नवीन शब्द ॲड करण्यात आलेले. कुठले कुठले, याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला UPSCने पण आणि MPSC पण विचारू शकते. तर सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, SSI. तर सॉव्हरेन वाटेल, कारण की जे आपले प्रिएम्बलमध्ये काय आहे, S3DR, हे लक्षात ठेवा. S3 काय आहे, सॉव्हरेन, म्हणजे 3 S आहेत, सॉव्हरेन, सेक्युलर आणि सोशलिस्ट, हे 3 आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक असे शब्द आहेत हे. तर S मधला कुठले 2 S आहेत, तर सॉव्हरेन सोडून सोशलिस्ट आणि सेक्युलर आहे. त्यानंतर इंटिग्रिटीज आहे डायरेक्ट. तर ठीक आहे, तर आता आपण पाहूया की प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय असतं, म्हणजे नेमकं खाजगी विधेयक, तर ते कोण असतात ते पाहूया आपण. आता जो MP, जो मिनिस्टर नाही आहे, तर त्याला असं म्हटलं गेलं की प्रायव्हेट मेंबर, हे लक्षात ठेवा. हे डेफिनेशन आहे प्रायव्हेट मेंबरचं, म्हणजे खाजगी विधायकचं. ते ड्राफ्ट करू शकतात कुठल्याही बिलला, आणि यांना जर कुठलाही बिल इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्यांना एक महिन्याची नोटीस द्यावी लागते. आणि जे गव्हर्नमेंट बिल, पब्लिक बिल असतात ते इंट्रोड्यूस करू शकतो किंवा कुठल्याही डेवरती. पण जे प्रायव्हेट मेंबर्स असतात ते फक्त इंट्रोड्यूस करू शकतात फ्रायडेला, हे लक्षात ठेवा. फ्रायडेलाच फक्त हे इंट्रोड्यूस करू शकतात. आपण पुढे बघणारच आहोत की प्रायव्हेट आणि पब्लिक बिलमध्ये काय फरक आहे. त्यानंतर ह्यांचं जे रिजेक्शन होतं, जर समजा कुठल्या हाऊसनं जर बाबा म्हटलं की आम्हाला हे नको आहे बिल, तर त्याचं काही इम्प्लिकेशन नाही पडत पार्लमेंटरी कॉन्फरन्समध्ये. म्हणजे जे गव्हर्नमेंटचं जे पार्टी जे डॉमिनेशनमध्ये आहे, म्हणजे जे मेजॉरिटी पार्टी आहे, आता कसं असतं, जर पब्लिक बिल जर त्यांनी नाकारलं तर हे डायरेक्ट रेजिग्नेशन द्यावं लागतं त्यांच्या पूर्ण गव्हर्नमेंटला. तर असं काहीच परिणाम होणार नाही. जर त्यांना वाटलं की बाबा हा बिल थोडं छान आहे तर हे घेऊ शकतात, पण जर त्यांना नाही वाटलं तर ते डायरेक्ट रिजेक्ट करू शकतात. एक कन्सर्न्ड मिनिस्टरनी सांगितलं बाबा की रिक्वेस्ट केलं मिनिस्टरला की हे बिल नको आहे, तर हे तसंही करू शकतात. आता मागच्या वेळेस प्रायव्हेट बिल्स कुठले कुठले झालेत पास, तर ते पाहूया. लास्ट टाइम कुठला प्रायव्हेट मेंबर बिल पास झालेला, तर 1970 मध्ये बिल पास झालेला, आणि तोही कुठला होता, तर सुप्रीम कोर्ट एनलार्जमेंट ऑफ क्रिमिनल अपेलेट ज्युरिस्डिक्शन बिल 1968.
आणि आत्तापर्यंत किती प्रायव्हेट मेंबर बिल्स झालेत, तर 14 प्रायव्हेट मेंबर बिल पास झालेत. 5 जे आहेत ते राज्यसभामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेले आणि बाकीचे तर आहेतच लोकसभामध्ये. आणि काय काय जे मेंबर जे लॉज म्हणजे जे कायदे बनण्यात आले, तर हे 3 पाहू शकता तुम्ही कुठले कुठले आहेत. आणि यांचं सिग्निफिकन्स काय असतो. आता जे मेंबर जे मिनिस्टर नाही आहेत, तर त्यांचं सिग्निफिकन्स काय, तर गव्हर्नमेंटचं जे अटेन्शन आहे तर ते विड्रॉ करण्यासाठी, की बाबा तुम्ही काही काही छोटे छोटे गॅप्स ठेवलेत या कुठले कुठले बिल्समध्ये, तर ते गॅप्स फिल करण्यासाठी, की तुम्ही इथं पण इकडे पण तुम्ही लक्ष द्या, असं तिथं पण तुम्हाला एक कायद्याची गरज आहे, त्यासाठी हे यांचा पर्पज आहे. आणि इवन ते एक रिफ्लेक्ट पण करू शकतात की जे अपोजिशन पार्टी आहे त्यांचं पब्लिक मॅटर्सवरती. म्हणजे अपोजिशनचं पण एक कामच असतं ना, जे डॉमिनेटिंग पार्टी आहे तर ते कुठेतरी फ्लॉज ठेवणार, तर ते फ्लॉज भरून काढायचं, त्यामध्ये पण हे त्यांना मदत करतं. आता आपण पाहूया प्रायव्हेट बिल आणि पब्लिक बिलमध्ये काय फरक आहे. आता पब्लिक बिल, जसं की पब्लिक म्हणजे काय, मिनिस्टर, तर मिनिस्टरनं इंट्रोड्यूस करण्यात आलेला त्याला म्हणतात पब्लिक बिल. आणि इथं काय आहे, जे मिनिस्टर नाही आहे जर त्यांनी इंट्रोड्यूस केला तर तो झाला प्रायव्हेट बिल. आणि हे काय रिफ्लेक्ट करतं पब्लिक बिल, तर जे पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटचे, जे की रुलिंग पार्टी मेजरली, तर त्यांचं हे रिफ्लेक्ट करतं. आणि हे रिफ्लेक्ट काय करतं प्रायव्हेट बिल, तर स्टँड ऑफ अपोजिशन पार्टी ऑन पब्लिक मॅटर, म्हणजे एक अपोजिशन पार्टीज बोलू शकतं, त्यांचं अपोजिशन हे रिफ्लेक्ट करू शकतं. त्यानंतर हे ग्रेटर चान्स आहे की हे अप्रूव्ह होण्याचे, म्हणजे हे त्यांना स्वाक्षरी भेटेल की बाबा हां हे बिल पास करायला पाहिजे. मेजॉरिटी चान्स असतातच की हे पासच होतात, पण इथं खूप कमी चान्स असतो. हे त्यांच्या मर्जीवर आहे की बाबा घ्यायचं का नाही. आणि जर हे रिजेक्ट झालं तर हे गव्हर्नमेंट डायरेक्ट रेजिग्नेशन द्यावं लागतं यांना. म्हणजे पार्लमेंटरीमध्ये कॉन्फिडन्स नाही आहे मेजॉरिटी गव्हर्नमेंटला, कारण की बघा आता जर मेजॉरिटी असेल गव्हर्नमेंटमध्ये तर हा बिल पास व्हायला पाहिजे, कारण की मेजॉरिटी आहे. 1/2 किंवा हाफ मेजॉरिटी जसं होईल तशी ती मेजॉरिटी लागेल त्या कुठलाही बिल असेल त्या बिलच्या डिपेंड करतं. जर तो बिल पास नाही झाला, एवढी पण मेजॉरिटी नसेल, कारण की एवढी मेजॉरिटी असते पार्लमेंटमध्ये, तर हा पण एवढं पास नाही झाला, म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे की हे बिल पास करू शकत नाही. मग कॉन्फिडन्स लूज झाला की मग त्यांना रेजिग्नेशन द्यावा लागतो. आणि इथं काय असं काय इम्प्लिकेशन नाही आहे प्रायव्हेट मेंबर्स बिलमध्ये. आणि इथं 7 दिवसाची नोटीस लागते, इथं 1 महिन्याची नोटीस लागते, जसं की सांगितलं. आणि हे जे ड्राफ्ट करण्यात येतं ते कन्सर्न डिपार्टमेंट कन्सल्टेशन विथ द लॉ डिपार्टमेंट, म्हणजे डिपार्टमेंटच्या कन्सल्टेशनवरतीच हे ड्राफ्ट करण्यात येतं. आणि हे कोण ड्राफ्ट करतं, तर जे मेंबर आहे ज्यांनी हे इंट्रोड्यूस केले तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे हे थोडं कमी महत्त्वाचं आहे, हे थोडं जास्त महत्त्वाचं आहे. पण हे पण कमी महत्त्वाचं आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही की याला काहीच फायदा नाही आहे, पण ह्याचे पण काही काही फायदे आहेत, जसं की आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे पब्लिक अकाउंट्स कमिटीला 100 वर्ष पूर्ण झालेत. तर 100 वर्ष कधी होतील ते बघूयात आपण कुठल्या वर्षी झालेत. पण आता पार्लमेंटरी जे कमिटीज आहेत, ही एक पार्लमेंटरी कमिटी आहे, तर ते कुठल्या आर्टिकलनुसार आहेत, तर आर्टिकल 105 ऑन प्रिव्हिलेजेस ऑफ पार्लमेंट मेंबर्स, जे की प्रिव्हिलेज आहे, जसं की आपण पाहिलं मागच्या म्हणजे डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये. आणि आर्टिकल 118 जे आहे पार्लमेंटची अथॉरिटी आहे की ते रूल्स अँड रेग्युलेशन करू शकतात, जे बिझनेस प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस, म्हणजे त्यांना असं वाटेल की बाबा हे सुरळीत चालावं त्यासाठी ते रूल्स करू शकतात. आणि हे जे आर्टिकल्स आहेत तर हे स्ट्रेंथन करतात पार्लमेंटरी कमिटीजला. आता पार्लमेंटरी कमिटीज कुठल्या प्रकारचे असतात, तर फायनान्शियल कमिटीज असतात, स्टँडिंग कमिटी असती, ॲडॉक किंवा सिलेक्ट कमिटी असतात, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी असती. आता आपण जे बघणार आहोत ती फायनान्शियल कमिटी आहे, पब्लिक अकाउंट कमिटी, इथं बघू शकता. त्यानंतर एस्टिमेट्स आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ती एक आहे. त्यानंतर स्टँडिंग कमिटी कुठले DRCs, डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटी असतात ह्या. तर हे रेल्वे, हेल्थ, मग इथं सिलेक्ट कमिटी ऑन GST, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे बिझनेस ॲडवायझरी कमिटी, रूल्स, प्रिव्हिलेजेस वगैरे वगैरे असतात हे. तर हे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया की पब्लिक अकाउंट कमिटी, एस्टिमेट्स कमिटी आणि कमिटी ऑन अंडरटेकिंग्स, पब्लिक अंडरटेकिंग्समध्ये काय फरक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. तर हे डायरेक्ट पॉलिटीच्या प्रश्नामध्ये येऊ शकतात. तर पहिला आहे एस्टिमेट कमिटी, मग पब्लिक अकाउंट कमिटी, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. तर एस्टॅब्लिश कधी करण्यात आलं, 1950, इथं बघा 1921, आणि इथं बघा 1964. म्हणजे असं डिफरन्शिएट जर केलं ना आपण तर आपल्याला जास्त चांगलं लक्षात राहतं. आता रिकमेंडेशन, कोणाच्या रिकमेंडेशनवरती कमिटी स्थापना करण्यात आलेली, तर जॉन मठाई. मग इथं काय झालेलं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919मध्ये, म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या कमिटीच्या तेव्हाचं काळ होतं, तेव्हा हा ॲक्ट आलेला. तर त्या अंतर्गतच यांनी पब्लिक अकाउंट कमिटीला एस्टॅब्लिश करण्यात आलं. तर तुम्ही मॉडर्न हिस्ट्री वाचली असेल तर तुम्हाला आठवेल 1919 काय आहे कायदा. त्यानंतर एक कोणाच्या रिकमेंडेशनच्या अंतर्गत करण्यात आलं, तर कृष्णा मेनन कमिटी. आता UPSCमध्ये असा प्रश्न विचारलेला की हे जे कमिटीज आहेत
तर त्यामधली कुठली कमिटी सगळ्यात मोठी कमिटी आहे म्हणजे मेंबर्सच्या अंतर्गत. त्यांनी असं स्पेसिफिक नाही विचारलं की 15 आहे, 7 आहे, 8 आहे का, असं असं कुठलंच नाही विचारलं. त्यांनी एक जनरलिस्टिक विचारलं की सगळ्यात मोठी कमिटी कुठली आहे. तर इथं बघा 30 मेंबर्स आहेत, इथं 15 आणि 7, इथं 22 होतात आणि इथं पण 15 आणि 7 22 होतात. मग कुठली मोठी कमिटी आहे, तर हे 30 मेंबर्स जे की लोकसभामधनं कन्सिस्ट करते. तर एस्टिमेट कमिटी त्याचं उत्तर होतं UPSCचं. इट मेक्स डिटेल्ड एक्झामिनेशन ऑफ बजेट एस्टिमेट. बजेट एस्टिमेट म्हणजे काय, एक अंदाजा लावला जातो की बजेटमध्ये एवढं खर्च करणार आहे, तर त्याचं डिटेल्ड एक्झामिनेशन करते ही कमिटी. आणि हे यामध्ये कसं आहे, इथं लोकसभाचेच मेंबर्स आहेत हे लक्षात ठेवा. 30 मेंबर जे आहेत ते लोकसभाचेच आहेत फक्त. इथं काय आहेत 15 लोकसभाचे आणि 7 राज्यसभाचे. तसंच इथं 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा, 15+7 आणि 15+7 हे लक्षात ठेवा. मग तेच हे रिपोर्ट कशावरती करते, तर इकॉनॉमी इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, एफिशियन्सी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, मग पॉलिसी अंडरलाईंग एस्टिमेट्स हे जे अफेक्ट होतील ते त्यावरती करते. आणि 1967 नंतर मेंबर ऑफ ऑपोजिशन जे आहे ते चेअरमॅन आहेत कमिटीचे. आणि इथं काय एक्झामिन करते, रिपोर्ट्स अकाउंट्स ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स एज वेल एज कॅग आणि PSU. इथे बघा कॅगचे फक्त 2च आहेत कमिटी जे कॅगचे असिस्ट करतात म्हणजे रिपोर्ट्स करतात. कॅग हे के मेजर डिफरन्स तर हेच आहे. तर याच्यावरतीच थोडंसं लक्ष द्या, कारण की याच्यावर पण फिरू शकतात. कृष्ण मेनन कमिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, जॉन मथाई, इथे जास्त प्रश्न होण्याची शक्यता आहे कारण की इथं जास्त कन्फ्युजन होईल. प्लस मेंबर्स आणि चेअरमॅन कोण आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे पॉलिटीचे वन लाईनर्स. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड जे की एक कायदा आहे आर्टिकल 44च्या अंतर्गत TPSP मध्ये. तर यामध्ये असं म्हणणं आहे की त्यांचं म्हणजे नावातच आहे समान नागरी कायदा. म्हणजे जे धर्म, जात, म्हणजे वेगवेगळे समुदाय असतात तर त्यांना एक समान कायदा असायला पाहिजे. त्यासाठी हे देशभरात लागू करायला पाहिजे. तर हे आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड जे की आर्टिकल 44 नुसार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे अनुच्छेद 44, आर्टिकल 44. त्यानंतर ऑडिट डे जे की 16 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो, जे की कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल जे आहेत तर त्यांच्या स्थापना दिवस आहे हा 16 नोव्हेंबर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन डे जे की संविधान दिवस आहे आपला 26 नोव्हेंबरला आपण म्हणजे आणण्यात आलेला. आणि त्यानंतर 26 जानेवारीला पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्यात आलेला. त्यासाठी आपण रिपब्लिक डे साजरा करतो आपण, जे तुम्हाला माहिती असणारच आहे. त्यानंतर पैका रिबिलियन 1817. आता विचार करा, इथं 200 वर्ष ऑलमोस्ट झाले तिथंच. तर पैकाज म्हणजे काय, तर पैको लिटरली म्हणजे की फूट सोल्जर्स, म्हणजे जे सोल्जर्स असतात त्यांचं पायी जे चालणारे सोल्जर्स असतात त्यांना पैकाज म्हणले जातं. ॲक्च्युली मिलिटरी रिटेनर्स आहेत जे 16व्या शतकापासून जे ओडिसाचे किंग्ज आहेत तर त्यांनी हे रिक्रूट केलेत आणि त्यांना रेंट फ्री लँडवरती त्यांना म्हणजे कार्यरत करण्यात आलेलं. रेंट फ्री लँडला निष्कर जागीर्स, कर म्हणजे तर टॅक्स आहे, टॅक्स फ्री जागीर म्हणजे लँड. आणि इव्हन ते टायटल्स पण देण्यात आलेले. हेरिडिटरी म्हणजे वंशिक, अनुवंशिक म्हणजे पूर्ण जी पिढी असेल ती त्या लँडवरती करू शकते. पण आता काय झालं, पैकांचं रेबिलियन का झाला, उठाव का झाला, तर जे पैकाज आहेत तर त्यांनी जे इस्टेट होती त्यांची, जसं की इथं बघू शकता निष्कर जे जागीर आहेत तर ते सगळी हडपण्यात आली कॉलोनियलला, म्हणजे ब्रिटिशांनी हे पूर्णपणे हडपली. इव्हन त्यांनी असं म्हटलं की ते लँड रेव्हेन्यू पण द्यायला पाहिजे त्यावरती, अजून त्यांच्यावर कर पण लादण्यात आले आणि ते फोर्स करण्यात आले. मग त्यानंतर जे बक्षी जगबंधू विद्याधर मोहपात्रा भरामरबार राय जे की हायेस्ट रँकिंग मिलिटरी जनरल आहे तर त्यांच्या अंडर ह्यांनी पैकाज रिबिलियन चालू केलेलं. त्यांना सपोर्ट हे मेजर आहेत, त्यांना मिलिटरी जनरल आहेत हे, तर ह्यांनी ऑर्गनाईज केलेलं पूर्ण पैका रिबिलियन. आणि पैकाज यांना कुणी सपोर्ट केलेलं तर राजा, जमीनदार, विलेज हेड, जे ऑर्डिनरी पेझंट्स आहेत त्यांनी. आणि हे लगेच पूर्णपणे जे डिफरंट पार्ट्स आहेत प्रोव्हिन्सचे तर सगळीकडे ते पसरण्यात आलेला हा जो उठाव होता. आणि हा खूप व्हायलेंट पण झालेला. असं पण येऊ शकतं की हा व्हायलेंट रिव्होल्युशन होता, तर ऑब्व्हियसली व्हायलेंटच असणार कारण की खूप बनापूरमध्ये तर आगच लावलेली. पोलिसमॅन खूप सारे गव्हर्नमेंट बिल्डिंग्सला आग लावण्यात आलेली, मग पोलिसमॅनला मारलेलं, ब्रिटिश ट्रेजरी लूट केलेली, पण नंतर हा सप्रेस करण्यात आलेला. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे इंटरनॅशनल न्यूज. EIU इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट हे एक रिपोर्ट काढतं, त्याचं नाव आहे वर्ल्ड वाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग रिपोर्ट. म्हणजे वर्ल्ड वाईड तुम्हाला किती पैसे लागतील खर्च करायला जर तुम्हाला राहायचं असेल, तर सगळ्यात महागडं कुठलं असेल तर तेल अवीव आहे इस्रायलचं. आपल्याला वाटेल दुबई वगैरे, पण हे इस्रायलचं आहे. वर्ल्ड्स मोस्ट एक्सपेन्सिव्ह सिटी आहे हे. त्यानंतर एक इंडियन अमेरिकन आहे गीता गोपीनाथ, तर हे फर्स्ट
फिमेल झालेत, म्हणजे फिमेल बोलण्यापेक्षा एक फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर झालेत IMFच्या, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ही एक चांगली गोष्ट आहे आणि इव्हन वुमेन एम्पॉवरमेंटला दर्शवणारी ही गोष्ट आहे. त्यानंतर स्वीडनच्या पण फर्स्ट फिमेल PM पण महिलाच झाल्यात, जे की मॅग्डॅलिना अँडरसन. त्यानंतर 2+2 डायलॉग. 2+2 म्हणजे काय? 2 रशियाचे 2 इंडियाचे. तर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर प्रत्येक कंट्रीजचे ते मीट करणार, तर त्याला म्हणतात 2+2 डायलॉग. आत्ता पहिल्यांदा इंडिया रशिया झाला, आत्ता डिसेंबरमध्येच त्यांचं पहिल्यांदा मीटिंग झाली इंडिया रशियाची. पण याच्या अगोदर पण आपण 2+2 डायलॉग केला आहे. पहिला कुणाबरोबर केलं आहे तर USA, मग जपान आणि मग ऑस्ट्रेलिया आणि आत्ता रशिया. आता रशियाबरोबर केला आहे मस्त 2+2 डायलॉग. पण रशिया काय करते पहा आता. पण आपण तसंही न्यूट्रल स्टँड ठेवला आहे. कुणाकडनंच आपण म्हणजे असं पण नाही म्हणत की युक्रेन बरोबर आहे का रशिया बरोबर आहे, कारण की कुठली पण साईड घेतली आपण तर ते आपणच फसणार. आणि आपला मित्र आहे, रशियानं खूप सारी साथ दिली आपल्याकडं. म्हणजे जेव्हा युद्ध झाले पाकिस्तान बरोबर, तेव्हा मग आता रद्द करण्यात आलेलं आपलं आर्टिकल 370, जे काश्मीर जे कायदा होता ते रद्द करण्यामध्ये, म्हणजे रद्द तर केला आपण, पण जास्त कंट्रीजनं युक्रेननं उलटं आपल्याला सपोर्ट नाही केला, पण तेव्हा आपल्या रशियानं सपोर्ट केलेला, कारण की हा जुना मित्र आहे आपला. तर ठीक आहे, खूप सारे पॉलिटिकल आहेत या रिझन्समध्ये, तर त्या भानगडीत न पडता आपण जाऊया पुढे. त्यानंतर एल सॅल्व्हाडोर जे आहे फर्स्ट बिटकॉइन सिटी होईल पूर्ण जगामध्ये, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे इकॉनॉमिक्स. तर पाहूया इकॉनॉमिक्सचे काय काय इम्पॉर्टंट न्यूज. आता आहे रेरा जे की रेट्रोॲक्टिव्ह आहे, सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे. रेट्रोॲक्टिव्ह म्हणजे काय? पूर्वलक्ष्य आहे. तर सुप्रीम कोर्टनं असं इंटरप्रिट करण्यात आलं आहे की जे 2016चं आहे ते रेट्रोॲक्टिव्ह आहे. म्हणजे काय, तर ते पाहूयाच आपण पुढे. तर आता ॲक्च्युली रेरा 2016चा जो कायदा लागू होण्याआधी जे रिअल इस्टेट प्रकल्प चालू होते किंवा ज्यांना पूर्णत्व प्रमाणपत्रे प्राप्त झाली नव्हती, अशा प्रकल्पांनाही कायद्याच्या तरतुदी लागू असतील असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर याचा अर्थ असा होतो. तर ठीक आहे, आता यांचे काय काय प्रोव्हिजन्स होते, रेरा ॲक्टचे काय काय तरतुदी होत्या, तर ते पाहूया आपण. तर आता राज्यस्तरीय नियामक म्हणजे जे एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टेट लेवल रेग्युलेटरी ऑथॉरिटी, म्हणजे स्टेट लेवलवरती त्यांनी एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी निर्माण करायला पाहिजे. आणि ते पहिले एकपेक्षा जास्त पण रेग्युलेटरी ऑथॉरिटी आपण करू शकतो, जे की त्यामध्ये रजिस्टर करण्यात यायला पाहिजे, मेंटेन करण्यात यायला पाहिजे डाटाबेस जे असेल रिअल इस्टेटचा, मग पब्लिश करण्यात यायला पाहिजे वेबसाईट पब्लिक व्ह्यूइंगसाठी. बाबा पब्लिकसाठी ॲक्च्युली ह्याचा मेन कारण एकच आहे, हे ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, पारदर्शक असायला पाहिजे. कारण की कसं होतं, यामध्ये खूप सारे फ्लॉज आहेत. कुठलाही फ्लॅट घ्यायचा असेल आपल्याला, तर त्यामध्ये आपल्याला बिल्डर वगैरे जे असतात, जे आपल्याला फ्लॅट दाखवतात, कधी कधी असे खूप सारे फ्रॉड पाहिलेत की त्यांना आता कस्टमर जे आहे तर त्यांना एक रक्कम ते म्हणतात की ॲडव्हान्स द्या. मग ॲडव्हान्स खूप सारा घेतात, 50%, 60%, जेवढं असेल तेवढं ॲडव्हान्स घेतात आणि गायब होतात. आणि मग हे म्हणतात की मग परत कोर्टमध्ये जाणार, मग ते खूप रखडणार. तर हे खूप सारे असे इश्यूज होते. तर त्यासाठी यांनी एक ट्रान्सपरंट यायला पाहिजे. आणि रिअल इस्टेट खूप मोठा सेक्टर आहे, तर त्यासाठी हे सगळे जे कायदे आहेत तर ते करण्यात आलं आहे. म्हणजे इंटरेस्ट आहे प्रमोटर, बायर आणि रिअल इस्टेट एजंटचे, तर त्यांना पण इंटरेस्ट जे प्रोटेक्शन येण्यात यायला पाहिजे. म्हणजे प्रवर्तक, खरेदीदार आणि रिअल इस्टेट एजंट जे आहेत तर यांच्या हिताचे संरक्षण करणे. मग त्यानंतर शाश्वत आणि परवडणाऱ्या घरांचा विकास करणे, म्हणजे सस्टेनेबल आणि अफोर्डेबल हाऊसिंग. त्यानंतर सरकारला सल्ला देणे आणि कायद्याचे नियम पाळले जात आहे हे सुनिश्चित करणे, हे चौथा पॉईंट आहे. त्यानंतर एक ॲपेलेट ट्रिब्युनल तयार करण्यात यायला पाहिजे. ॲपेलेट ट्रिब्युनल म्हणजे काय, की आता समजा जसं की हे बघितलं तुम्ही, ह्यांनी असे पैसे घेतले आणि मग हा फरार झाला, तर हे डायरेक्ट कंप्लेंट आता कोर्टामध्ये तर खूप सारे असे केसेस पेंडिंग असतात. मग एक ॲपेलेट ट्रिब्युनल काय काम करतं, एक कोर्टसारखंच असतं छोटंसं, पण हे सगळे फक्त हेच केसेस घेणार. तर ह्यामध्ये आपण अपील करू शकतो. त्यानंतर एक मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन, म्हणजे जे सर्व प्रोजेक्ट्स जे आहेत, जे की त्यांची प्लॉट साईज असेल मिनिमम 500 स्क्वेअर मीटर किंवा 8 अपार्टमेंट, त्यांनी रजिस्टर करण्यात यायलाच पाहिजे रेग्युलेटरी अथॉरिटीजमध्ये. म्हणजे हे अनिवार्य नोंदणी आहे ही. त्यानंतर ठेवी, म्हणजे डिपॉझिट किती ठेवू शकतो, 70% जे फंड आहेत जे बायर्सकडून एक सेपरेट एस्क्रो बँक अकाउंटमध्ये ठेवायचे, कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट प्रोजेक्ट ओनली, म्हणजे फक्त त्या प्रोजेक्टसाठीच, म्हणजे केवळ त्या प्रकल्पाच्या बांधकामासाठी खरेदीदारांकडून गोळा केलेल्या निधीपैकी 70% रक्कम वेगळ्या एस्क्रो बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा, वेगळं एस्क्रो बँक अकाउंट असणार आहे. त्यानंतर लायबिलिटी, म्हणजे दायित्व कुणाचं असेल तर 5 वर्षांसाठी स्ट्रक्चरल दोष दुरुस्त करण्याची जी डेव्हलपरची जबाबदारी आहे. आता काय होतं, मस्तपैकी फ्लॅट दाखवला आपण, विकत पण घेतला, पण त्यामध्ये आता काय आता पाणी गळतंय किंवा मग पाणी नाही आहे, मग जे पण स्ट्रक्चरल फ्लॉ असतात जे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम देतात, तर ते 5 वर्षासाठी
हे जे डेव्हलपर आहे तर त्याची ही जिम्मेदारी आहे की हे पूर्णपणे बघायला पाहिजे हे. त्यानंतर पिनल इंटरेस्ट इन केस ऑफ डिफॉल्ट, म्हणजे चूक झाल्यास दंडात्मक व्याज. म्हणजे आता प्रमोटर आणि जे बायर आहे, म्हणजे काय, प्रवर्तक आणि खरेदीदार हे दोघेही दोन्ही बाजूंनी कोणतीही चूक झाल्यास समान दराने व्याज देण्यास जबाबदार असतील. म्हणजे दोघांकडून कुठलीही चूक झाली तर त्यांना व्याज एक दंडात्मक व्याज द्यायला लागेल त्यांना. त्यानंतर कॅप ऑन ॲडव्हान्स पेमेंट्स, म्हणजे आगाऊ पेमेंटवर बंधन. म्हणजे ॲडव्हान्स पेमेंटवरती एक कॅप असती. एक जे प्रमोटर आहेत ते जास्तीत जास्त 10% घेऊ शकतो जे प्लॉटची कॉस्ट आहे त्यापेक्षा. कारण की आता कसं होतं, जर जास्त ॲडव्हान्स घेतलं तर आणि ह्यांनी जर व्यवस्थित काम नाही केलं तर मग ते 90% तर फायदाच होईल ना आपल्याला. जर पण ते 10% पण वसूल करू शकतो आपण, जे पिनल इंटरेस्ट केस किंवा ॲपिनल ट्रिब्युनलला आपण सांगून. आणि त्या ॲग्रीमेंटच्या अगोदर करायला पाहिजे. जे ॲग्रीमेंट जे सेल करतील त्या अगोदर त्यांनी एक ॲडव्हान्स ॲप्लिकेशन फी फ्रॉम पर्सन विदाउट फर्स्ट एंटरिंग इनटू ॲन ॲग्रीमेंट फॉर सेल. म्हणजे अपार्टमेंट किंवा इमारतीच्या किमतीच्या 10% पेक्षा जास्त रक्कम ॲडव्हान्स पेमेंट म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीकडून अर्ज फी म्हणून प्रथम विक्रीसाठी करारनामा केल्याशिवाय स्वीकारू शकत नाही. त्यानंतर कार्पेट एरिया, तुम्हाला कार्पेट एरिया माहितीच असेल तसं. एक कार्पेट एरिया काय असतो की फ्लॅटचे निव्वळ वापरण्यायोग्य मजला क्षेत्र म्हणून कार्पेट क्षेत्र परिभाषित करते. म्हणजे आता हा पूर्ण फ्लॅट आहे, इथं भिंती आहेत समजा, असे भिंती आहेत, तर हा जो मधला एरिया आहे जो आपण वापर करणार आहोत त्याला कार्पेट एरिया म्हणतात. आणि बायर्स विल बी चार्ज फॉर द कार्पेट एरिया नॉट द सुपर बिल्टअप एरिया. म्हणजे हे एरियाला पण पकडतात ना लोक. हे म्हणतात की आता हे समजा 400 स्क्वेअर फीट असेल तर हे सगळं मिळून 500 असेल तर ह्याला 500 स्क्वेअर फीट बनतील हे. पण फक्त कार्पेट एरियालाच पकडून हे त्यांच्यावर चार्ज करा, म्हणजे तेवढी जी रक्कम असेल ते कार्पेट एरियावरच रक्कम फिक्स करण्यात येईल. त्यानंतर पनिशमेंट आहे, मग 3पेक्षा जास्त वर्ष पण डेव्हलपर्सला, किंवा जर 1 इयर इन केस ऑफ एजंट्स, म्हणजे 3 वर्ष किंवा 1 वर्ष का तुरुंगवास असं पण होऊ शकतं जर त्यांनी हे बांधकाम किंवा असं काही निर्धारित केलेल्या व्याजसह त्यांना एक दंडात्मक कारवाई करू शकते. तर हे सगळं होतं रेरा ॲक्टबद्दल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे इकॉनॉमिक्सचे वन लायनर्स. आता RBI आणि गव्हर्नमेंट दोघंही मॉनिटरी पॉलिसी काढतात. मॉनिटरी बोलण्यापेक्षा मॉनिटरी जे काढतात ते RBI असते. म्हणजे चलन धोरण असतं हे. चलन धोरण म्हणजे काय, चलनात आता जी करन्सी आहे आपली तर ती जर जास्त झाली त्याचं इन्फ्लेशन वाढू शकतो. म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी RBI मॉनिटरी पॉलिसी उपयोग करते. इवन गव्हर्नमेंट पण, जे गव्हर्नमेंट कंट्रोल करते तर त्याला फिस्कल पॉलिसी म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर केन बेटवा इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स प्रोजेक्ट, जे की MP मध्ये आहे. केन आणि बेटवाला इंटरलिंक करणार आहे, 2 नद्या इंटरलिंक करून प्रोजेक्ट करणार आहे, तर त्याला केन बेटवा इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्स प्रोजेक्ट म्हणतात. हे MP मध्ये आहे, लक्षात ठेवा. हे 2 उपनद्या आहेत यमुनाच्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर फोर्ब्स 2021 वर्ल्ड 100 मोस्ट पॉवरफुल वुमेन कोण कोण आहे, तर मॅकेन्झी स्कॉट हे कोण आहेत माहिती तुम्हाला, जेफ बेझोस आहे त्यांची पत्नी आहे ही. तर ही सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे. त्यानंतर कमला हॅरिस, जे तुम्हाला माहिती असतीलच, जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत USAच्या, प्रेसिडेंटच्या खालीच असतं व्हाईस प्रेसिडेंट. आणि क्रिस्टिन लगार्ड जे IMFच्या चीफ होत्या, आता नाही आहेत. तर हे 3 सगळ्यात मोस्ट पॉवरफुल वुमेन आहेत. त्यानंतर SDG अर्बन इंडेक्स कोण काढतं, तर नीती आयोग. त्यानंतर झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट म्हणजे Z, ही जी स्कीम आहे ती MSME साठी आहे. झिरो डिफेक्ट आणि झिरो इफेक्ट म्हणजे काय, तर जे MSME जे पोल्युशन वगैरे नाही करणार, चांगलं व्यवस्थित वातावरण ठेवणार, झिरो इफेक्ट व्हायला पाहिजे एन्व्हायरमेंटला, पोल्युशन न करता, मग ते सगळं असणार. MSEs बद्दल आहे हे प्रोजेक्ट, म्हणजे हे जी स्कीम आहे ती. तर हे लक्षात ठेवा, Z स्कीम पण येऊ शकते किंवा झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट पण येऊ शकतं. त्यानंतर इंडियाचं फर्स्ट फिशरीज बिझनेस इन्क्युबेटर कुठं आहे, तर गुरुग्राम. आणि गुरुग्राम कुठलं हेडक्वार्टर आहे, कुठल्या मोठ्या ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण खूप वेळा डिस्कस केलं आहे आणि आत्ता USA याचा मेंबर झाला आहे, हे एक क्लू असेल तुम्हाला. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे KBC राऊंड. तर UNEP बद्दल आहेत, कुठले कुठले रिपोर्ट्स UNEPचे आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. आणि MPLAD स्कीमबद्दल पूर्ण हे इन्फॉर्मेशन आहे, तर त्यामध्ये कुठले करेक्ट आहे ते बघायचे आहेत तुम्हाला. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा ह्याचे उत्तर. तर ठीक आहे. तर टेलिग्राम लिंकमध्ये माझे जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर डिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला इथं असं छोटंसं बाण असेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली पहिलीच लाईनला टेलिग्रामच्या चॅनलची लिंक भेटेल. त्यामध्ये मी सगळे PDF टाकलेत जानेवारी 2021 पासून ते आत्तापर्यंतचे, डिसेंबर आणि आता भाग 1चा पण, जानेवारी भाग 1चा पण असेल यामध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन येईल, त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजे जे पण माझे व्हिडिओ येतील तर ते तुम्हाला कळत राहतील. तर ठीक आहे, धन्यवाद.